Hello everyone, welcome in SRG Technical. In previous lecture, we have started unit number 2 DC circuits, which is for 12 marks. In previous video, we have studied syllabus topic 2.1 DC circuits. We also studied syllabus topic 2.1.1 Ohm's law, which is V equals to I into R. Again, we have studied internal resistance of source, voltage drop, terminal voltage, resistors in series, equivalent series resistance, expression for equivalent resistance, voltage division formula, resistors in parallel, expression for equivalent resistance. These are the topics we have covered in previous lecture. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 2.5 करंट डिव्हिजन फॉर्म्युला करंटचे विभाजन कुठे होतो, त्याचा फॉर्म्युला कसा मिळतो, कसा मिळवला पाहिजे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 2.5 करंट डिव्हिजन फॉर्म्युला. ओके, रेफर फिगर 2.5.1 which shows the two resistors R1 and R2 connected in parallel with each other. A voltage source of voltage V is connected across the parallel combination and the total current supplied is I amperes. Let the current flowing through R1 be I1 and that through R2 be I2. ओके, रेझिस्टर R1 आणि R2 हे दोन्ही एकमेकाला समांतरमध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि त्यांच्या अक्रॉस एक व्होल्टेज सोर्स कनेक्ट केलेला आहे आणि जो करंट फ्लो होतोय तो मेन करंट I आहे. ओके, जो की तो सप्लायड व्होल्टेजकडून प्रवाहित होतोय. ठीक आहे, मग रेझिस्टर R1 मधून प्रवाहित होणारा करंट I1 असेल आणि रेझिस्टर R2 मधून प्रवाहित होणारा करंट I2 आहे. ओके, करंट डिव्हिजन टेक्स प्लेस ॲट दिस पॉईंट. मग करंटचा जो विभाजन होणार आहे तो ह्या पॉईंटला विभाजन होतो, कारण व्होल्टेज सोर्सकडून जो मूळ करंट I जो आलेला आहे तो या जंक्शनला आल्यानंतर याचं विभाजन होतं. ओके, एक ह्या ब्रांचकडे एक ह्या शाखेकडे करंट प्रवाहित होईल आणि जो इकडून प्रवाहित झालेला करंट आहे त्याच्यातून जो काही करंट शिल्लक राहील, जो की करंट I2 असेल, तो या शाखेमधून प्रवाहित होईल. ओके, फिगर 2.5.1 डिव्हिजन ऑफ करंट अमंग पॅरलल रेझिस्टर्स. ओके, पॅरलल रेझिस्टर्समधून जो करंट प्रवाहित होतोय त्याचं विभाजन दाखवणारी ही आकृती आहे. फिगर 2.5.1. स्टेप 1, ऑब्टेन द करंट थ्रू इच रेजिस्टर्स. ओके, प्रत्येक रेजिस्टरमधून प्रवाहित होणारा करंट मिळवा. स्टेप 1, पहिल्यांदा स्टेप 1 काय करायचे आहे, ऑब्टेन द करंट थ्रू इच रेजिस्टर. द व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टर इज व्ही व्होल्ट्स. ओके, प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज आहे तो व्ही आहे. हेन्स युजिंग द ओहम्स लॉ, म्हणून ओहम्स लॉ वापरून आपण प्रत्येक रेजिस्टरमधून प्रवाहित होणारा करंट I पहिल्यांदा फाइंड आउट करायचा आहे. करंट थ्रू रेजिस्टर R1. ओके, रेजिस्टर R1 मधून प्रवाहित होणारा करंट दॅट इज I1 इक्वल्स टू V डिवायडेड बाय R1. ओके, I1 काय असणार आहे, I1 इक्वल्स टू V, व्होल्टेज सोर्स V अंशात येईल, छेदात काय येईल, रेजिस्टन्स, कारण हा ओहम लॉ आहे. ओके, ओहमचा लॉ आहे. ओके, I1 इक्वल्स टू V छेद R1 और V इक्वल्स टू किंवा व्होल्टेज इक्वल्स टू I1 इंटू R1 अँड करंट थ्रू रेजिस्टन्स. ओके, इथं पहा, करंट थ्रू रेजिस्टन्स R2 मधून प्रवाहित होणारा करंट काय असेल, दॅट इज I2, जो की I2 कसा निघेल मग, V छेद R2. ओके, I2 इक्वल्स टू V छेद R2 और V इक्वल्स टू I2 इंटू R2. करंट थ्रू इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, आता इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजेच काय, R1 आणि R2 हे एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर काढला, समतुल्य रेजिस्टन्स जर काढला तर तो एकच येईल, जो की RT असेल. ओके, किंवा टोटल रेजिस्टन्स RT असेल. दॅट इज I इक्वल्स टू V छेद RT और V इक्वल्स टू I इंटू RT. एक्सप्रेशन नंबर 2.5.1. स्टेप 2, कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कॉम्बिनेशनचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे, म्हणजेच इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे, समतुल्य रेजिस्टन्स आहे, रोधक आहे, तो कॅल्क्युलेट करायचा आहे. स्टेप नंबर 2 मध्ये द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन इज गिवन बाय RT इक्वल्स टू R1 इंटू R2 अंशात येईल, छेदात R1 प्लस R2 येईल. ओके, R1 प्लस R2 येईल, कारण का आपण पाहिलं होतं 1/RT इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2.
ठीक आहे. म्हणजेच 1/RT इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 आपण मागील ह्याच्यामध्ये पाहिलं होतं पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. पण 1/RT आता अशी टर्म नको आहे आपल्याला, RT वर पाहिजे आहे, RT अंशात पाहिजे आहे. मग काय करायचं आहे तर तिरकस गुणाकार करायचा होता. तिरकस गुणाकार केल्यानंतर अंशात R1 गुणिले R2 छेदात R1 प्लस R2 यांची काय आली, ही टर्म आली. ओके, म्हणजेच RT इक्वल्स टू टोटल रेजिस्टन्स इक्वल्स टू R1 इंटू R2 छेद R1 प्लस R2. एक्सप्रेशन नंबर 2.5.2. स्टेप 3 काय आहे पहा. मग स्टेप 3 ऑब्टेन द टोटल करंट I अँड V. ओके, मग टोटल करंट I आणि V मिळवायचा. ओके, द टोटल करंट सप्लायड बाय द सोर्स इज गिवन बाय, जो सोर्सकडून टोटल करंट सप्लाय केला जातोय तो अशा पद्धतीने मिळेल आपल्याला. I इक्वल्स टू V छेद RT इक्वल्स टू V छेद RT. आता टोटल व्हॅल्यू ही टर्म एक्सप्रेशन नंबर 2.5.2 RTची व्हॅल्यू इथे पुट करा छेदात. काय येईल, R1 गुणिले R2 छेद R1 प्लस R2. आता हा छेदातला छेद आहे, R1 प्लस R2 हा काय छेदातला छेद, त्यामुळे तो आपसुकच वरती जाईल, अंशात जाईल. मग काय होईल, R1 प्लस R2 छेद R1 गुणिले R2 इंटू V, टोटल V राहील. ओके, एक्सप्रेशन नंबर 2.5.3. आणि हा अंशातला V जो आहे तो छेदात आल्यामुळे गुणाकारात तिकडे जाईल. ओके, देअरफॉर V इक्वल्स टू, म्हणून V इक्वल्स टू R1 गुणिले R2 छेद R1 प्लस R2 इंटू I. आता आपल्याला V पाहिजे आहे. मग ही टर्म जी बरोबर चिन्हाच्या अलीकडे आहे, गुणाकारामध्ये आहे, ती पलीकडे जाताना विरुद्ध होईल. म्हणजे छेदातली टर्म आहे ती अंशात येईल आणि अंशातली टर्म आहे ती छेदात येईल बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना. मग Vच फक्त आपल्याला ठेवायचं आहे, कारण V पाहिजे आहे आणि ही टर्म जी आहे ती I कडे ढकलायची आहे. ओके, I कडे इकडे. ओके, मग काय येईल पहा, छेदात असणारा R1 गुणिले R2 हे अंशात येईल आणि अंशात असणारा R1 प्लस R2 हे छेदात येईल. म्हणून देअरफॉर V इक्वल्स टू R1 गुणिले R2 छेद R1 प्लस R2 इंटू I. टोटल करंट I गुणाकारात I आहे, टोटल करंट I आहे. ओके, एक्सप्रेशन नंबर 2.5.4. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर I1 अँड I2. मग I1 आणि I2 साठी एक्सप्रेशन्स मिळवायचे आहेत, समीकरण मिळवायचे आहेत. कंपेअरिंग इक्वेशन 2.5.1 वी कॅन राईट दॅट. ओके, कंपेअरिंग इक्वेशन 2.5.1 एक्सप्रेशन 2.5.1 तो कंपेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पहा, V इक्वल्स टू I1 इंटू R1 इक्वल्स टू I2 इंटू R2 इक्वल्स टू I इंटू RT. ओके, म्हणजेच व्होल्टेज हा काय आहे, करंट आणि रोधकाचा गुणाकार आहे. ओके, ब्रांच 1 मधून जाणारा करंट I1, ब्रांच 1 मध्ये असणारा रोधक R1 यांचा गुणाकार म्हणजेच टोटल व्होल्टेज V असेल, गुणिले तसंच ब्रांच 2 मधून जाणारा करंट I2 आणि ब्रांच 2 चा रोधक R2 यांचा गुणाकार म्हणजेच V असेल. मग इक्वल्स टू I इंटू RT, म्हणजेच टोटल करंट I गुणाकारात RT म्हणजेच काय, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, समतुल्य रेजिस्टन्स किंवा टोटल रेजिस्टन्स. ओके, देअरफॉर I1 R1 इक्वल्स टू I इंटू RT. ओके, म्हणूनच काय I1 R1 इक्वल्स टू I इंटू RT. मग I1 आपणाला पाहिजे आहे. ओके, ब्रांच करंट I1 आपणाला पाहिजे आहे. नको असलेले टर्म इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपण नेतोय. देअरफॉर I1 इक्वल्स टू RT अंशात असेल छेदात R1. इकडचा जो गुणाकारातला R1 होता तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना छेदात जाईल. ओके, इक्वल्स टू I. आता बघा, इक्वल्स टू I, RTच्या ऐवजी आपण ह्या व्हॅल्यूज पुट केलात. RT टोटल रेजिस्टन्स, RTच्या ऐवजी R1 गुणिले R2 छेदात R1 प्लस R2 आणि हे पूर्वीचं R1 जे होतं ते आहे तसंच राहील. ओके, बरोबर. ओके, बरोबर चिन्ह R2 छेद R1 प्लस R2 गुणाकारात I. गुणाकारात काय असेल, I. ओके, एक्सप्रेशन नंबर 2.5.5. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट. ओके, त्याच पद्धतीने आपण सिद्ध करू शकतो की I2 इक्वल्स टू R1 छेद R1 प्लस R2 इंटू I गुणाकारात I. एक्सप्रेशन नंबर 2.5.6. These are the expressions for the current flowing through the resistors connected in parallel. ओके, पॅरलमध्ये रेजिस्टर्स कनेक्टेड असताना हे त्याचे करंटचे एक्सप्रेशन मिळतील आपल्याला. ओके, सिलेबस टॉपिक 2.5.1 कंपॅरिझन बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट्स. ओके, आता या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याचशा वेळा प्रश्न विचारलेले आहेत. जसं की लेटेस्ट परीक्षेमध्ये समर 19च्या परीक्षेमध्ये
या टॉपिकवरती प्रश्न विचारला होता. कंपेअर सिरीज अँड पॅरलल सर्किट्स इन टर्म्स ऑफ व्होल्टेज अँड करंट. कंपेअर सिरीज अँड पॅरलल कनेक्शन ऑफ द रेजिस्टन्स 4 पॉईंट. कोणतेही 4 पॉईंट विचारले होते. सिरियल नंबर 1 सिरीज सर्किट्स. ऑल द रेजिस्टर्स इन सिरीज सर्किट कॅरी द सेम करंट. ओके, सिरीज सर्किटमध्ये असणारे सर्व जे रेजिस्टर आहेत ते सेम करंट कॅरी करतात. तसंच पॅरलल सर्किटमधला पहिला पॉईंट आहे व्होल्टेज अक्रॉस इच रेजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल सर्किट इज सेम. ओके, पॅरलल सर्किटमध्ये जे रेजिस्टर कनेक्टेड असतात त्यांच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते सेम असतं. ओके, हाच फरक आहे सिरीज अँड पॅरलल सर्किटमधला महत्त्वाचा फरक आहे. ओके, फरक नंबर 2, डिफरन्स नंबर 2, द टोटल व्होल्टेज V अप्लाइड अक्रॉस द सिरीज रेजिस्टर्स सिरीज रेजिस्टिव्ह सर्किट इज इक्वल टू द सम ऑफ व्होल्टेज ड्रॉप्स. हा पण एक सर्वात महत्त्वाचा फरक आहे. The total voltage V applied across the series resistive circuit is equal to the sum of voltage drops across individual resistors. ओके, सिरीज रेजिस्टरमध्ये कनेक्टेड असणारे जे रेजिस्टर्स आहेत त्यांच्या वैयक्तिक जो बाजूला म्हणजे त्यांच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप होतोय यांची बेरीज असतो टोटल व्होल्टेज आपण जो अप्लाइड करतो तो. दॅट इज म्हणजेच की V इक्वल्स टू V1 प्लस V2 प्लस V3. समजा सिरीज सर्किटमध्ये 3 रेजिस्टर पॅरलमध्ये सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत R1, R2 आणि R3. त्यांच्या वैयक्तिक बाजूचा म्हणजे त्यांच्या वैयक्तिक अक्रॉस रेजिस्टरचा जो व्होल्टेज ड्रॉप होतोय V1 प्लस V2 प्लस V3 हाच तुमचा टोटल सप्लाइड केलेला व्होल्टेज असतो. ओके, फरक नंबर 2 पॅरलल सर्किटमध्ये पहा. टोटल करंट I इज इक्वल टू द सम ऑफ करंट्स थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. आता याच्या विरुद्ध काय आहे की टोटल करंट I इज इक्वल टू द सम ऑफ करंट्स थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. दॅट इज I इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3. ओके, पॅरलल सर्किटमध्ये कसं असतं की करंट विभाजन होतो. प्रत्येक रेजिस्टरच्या शाखेमधून जाणारा करंट हा टोटल करंट बेरजे इतका असतो. दॅट इज म्हणजेच की I इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3 प्लस डॉट डॉट डॉट. एक्सप्रेशन नंबर 3 इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स RT इक्वल्स टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस डॉट 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 प्लस RN. ओके, difference number 3 equivalent resistance RT equals to R1 plus R2 plus R3 plus dot 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 plus RN. Equivalent resistance 1 upon RT equals to 1 upon R1 plus 1 upon R2 plus dot 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 plus 1 upon RN. Okay, हा टोटल रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला असेल RT टोटल रेजिस्टन्स R1 plus R2 plus R3 plus dot 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 plus RN and equivalent resistance in parallel 1 upon RT equals to 1 upon R1 plus 1 upon R2 plus dot 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 plus 1 upon RN. Okay, difference number 4 equivalent resistance RT is higher than each individual resistance. That is पहा आता समतुल्य जो रोधक आहे RT तो हायर आहे each individual resistance. that is RT greater than R1, RT greater than R2 डॉट 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 RT ग्रेटर दॅन RN. साहजिकच आहे समतुल्य जो रेजिस्टन्स येईल त्याची किंमत मोठीच असणार आहे प्रत्येक वैयक्तिक रेजिस्टन्सपेक्षा. कारण समतुल्य रेजिस्टन्स जो असेल सिरीज सर्किटचा तो काय असणार आहे सर्व सिरीजमध्ये कनेक्टेड असलेल्या रोधकांची बेरीज असतो. ओके, म्हणून टोटल रेजिस्टन्स जो येणार आहे RT हा मोठाच असणार आहे प्रत्येक वैयक्तिक रेजिस्टन्सपेक्षा सिरीज सर्किटमध्ये. ओके, पॅरलल सर्किटमध्ये पहा द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स RT इज अ स्मॉलर दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टर कनेक्टेड इन द पॅरलल सर्किट. ओके, द इक्विव्हॅलेंट रेजिस्टर RT इज अ स्मॉलर. RT काय असणार आहे स्मॉल असणार आहे दॅन द स्मॉलेस्ट रेजिस्टर कनेक्टेड इन द पॅरलल सर्किट. इथे पहा V व्होल्ट्स दिलेला आहे आणि हा पॅरलल सर्किट दाखवलेला आहे R1, R2, R3, R4. इथे पाहू शकतो वरील सर्व 3 डिफरन्स जे आहेत ते या सर्किटनुसार आपण ऑब्झर्व करू शकतो. इथे दाखवलेलं आहे सिरीज सर्किट R1, R2, R3 हे 3 रेजिस्टर सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत. इथे 4 रेजिस्टर पॅरललमध्ये आहेत समांतरमध्ये आहेत. ओके, these are the 4 points of comparison between series circuit and parallel circuit. Syllabus topic 2.5.2 solved examples on series and parallel circuit. आता आपण काही सोडवलेले एक्झाम्पल्स आहेत ते पाहूयात. एक्झाम्पल नंबर 2.5.1 find the current I supplied by 100 volt source shown in figure P 2.5.1a. ओके, फाइंड द करंट I फाइंड आउट करायचा आहे. I शोधायचा आहे सप्लाइड बाय 100 व्होल्ट. व्होल्टेजचा सोर्स किती आहे 100 व्होल्ट सोर्स शोन इन फिगर P 2.5.1a. ओके, फिगर P 2.5.1a मध्ये दाखवल्याप्रमाणे करंट फाइंड आउट करायचा आहे जो की 100 व्होल्ट इतक्या व्होल्टेज सोर्सनं सप्लाइड केलेला आहे. ओके, इथे एक रेजिस्टर आहे, इथे एक रेजिस्टर आहे, असा एक रेजिस्टर आहे, असा एक रेजिस्टर आहे आणि असा एक रेजिस्टर आहे. ओके, आता
काय करायचं आहे आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे, टोटल करंट आय फाइंड आउट करायचं आहे. ओके, व्होल्टेज सोर्स दिलेले आहे आणि रेजिस्टर्स दिलेले आहेत. ओके, आता ओहम्स लॉ नुसार जर विचार करायला गेला तर 3 गोष्टी आपल्याकडे लागतात. एक व्होल्टेज सोर्स लागतो, एक दुसरा करंट लागतो आणि तिसरा रेजिस्टन्स लागतो. ओके, रेजिस्टर तर दिलेले आहेत आणि व्होल्टेज दिलेले आहेत, म्हणजे 2 टर्म दिलेले आहेत, एक टर्म फाइंड आउट करायचे, करंटची टर्म फाइंड आउट करायचे. मग ओहम्स लॉ नुसार करंटचा फॉर्म्युला काय तयार होईल, आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर. आय इक्वल्स टू व्ही अपॉन आर. ओके, आय बरोबर व्ही छेद आर. मग व्ही तर दिलेला आहे, आर कोणता घ्यायचा, इतके रेजिस्टर्स आहेत. ओके, आता इतके रेजिस्टर असले तर एकच आपण समतुल्य रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो ना, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, जो की आर टी आहे. ओके, आता याच्यामध्ये काही सिरीज रेजिस्टर्स आहेत, काही पॅरलल रेजिस्टर्स आहेत. यांना आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं आहे. आता 10 ओहम आणि 5 ओहम हे पॅरलमध्ये आहेत, इकडे 4 ओहम आणि 6 ओहम हे पॅरलमध्ये आहेत. ओके, यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स म्हणजे समतुल्य रेजिस्टन्स एकच येईल, जो की कॅल्क्युलेट करायचा आहे. यांचा पण समतुल्य रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स एकच येईल, तो कॅल्क्युलेट करायचा. ओके, स्टेप नंबर 1 सोल्युशन. स्टेप नंबर 1 फाइंड द टोटल रेजिस्टन्स आर टी. टोटल रेजिस्टन्स आर टी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. रेफर फिगर पी 2.5.1 टू पी 2.5.1 ई. ओके, सर्व फिगर रेफर करा फॉर सिम्प्लिफिकेशन, सरलीकरणासाठी अँड टू फाइंड आर टी, आणि आर टी फाइंड आउट करण्यासाठी. ओके, इथं पहा पॅरलल 10 आणि 5 हे पॅरललमध्ये आहेत, एक समांतर आहेत. इकडे पण 4 आणि 6 ओहम हे पॅरललमध्ये आहेत. ओके, हे दोन रोधक पॅरललमध्ये आहेत. मग पॅरललमध्ये असलं की आर टीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आर टी इक्वल्स टू अंशात गुणाकार येईल, अंशात गुणाकार छेदात बेरीज. ओके, अंशात गुणाकार छेदात बेरीज 10 गुणिले 5 50, छेदात काय येईल 10 अधिक 5 15. ओके, 50 छेद 15 म्हणजेच 3.33 ओहम येईल. यांचा एकच समतुल्य रेजिस्टन्स 3.33 ओहम इतक्या रोधकाचा येईल. ओके, इकडे पहा आता पॅरललमध्ये असले की अंशात गुणाकार, अंशात गुणाकार छेदात बेरीज. ओके, मग आर टी इक्वल्स टू अंशात काय येईल 6 गुणिले 4 साइन चौक 24 किंवा 4 सक्क 24 अंशात येईल. ओके, छेदात काय येईल 4 अधिक 6 10 येईल. ओके, म्हणजे 24 छेद 10 म्हणजे 2.4 ओहम, 2.4 ओहम इतका एकच समतुल्य रोधक इथे येईल. ओके, इथे दाखवल्याप्रमाणे पहा 3.33 ओहमचा 15चा रोधक जो आहे त्याच्या इथं समतुल्य एकच जोडलेला आहे. पुन्हा हा 2.4 यांचं समतुल्य रोधक जो होता तो इथे आलेला आहे, म्हणजे सर्किट सिम्प्लिफिकेशन झालं, सर्किट रिडक्शन झालं. ओके, आता आपल्याला आर टी टोटल रेजिस्टन्स आर टी फाइंड आउट करण्यासाठी सोपं काम झालं. ओके, मग आता पहा 3.33 आणि 15 ओहम जो आहे, 15 ओहमचा रोधक जो आहे तो सिरीजमध्ये आहे, एकमेकाला कसा आहे सिरीजमध्ये. मग सिरीजमध्ये रोधक असले की काय होते ॲडिशन. ओके, मग पहा 15 प्लस 3.33 गुणिले 18.33. ओके, 18.33 हा एकच समतुल्य रेजिस्टन्स येईल, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येईल इथे. आणि हा 2.4 आहेच पूर्वीचा, त्याच्यामध्ये एक काय आहे व्होल्टेज सोर्स आहे 100 व्होल्ट, त्याला हात सुद्धा लावलेला नाही अजून. ओके, इथे पहा 100 व्होल्ट बाजूला घेतला थोडासा. ठीक आहे, 2.4 इथे आहेच. यांचा जो सिरीज रोधकांपासून एकच इक्विव्हॅलंट 18.33 ओहमचा जो मिळाला तो इथे पॅरललमध्ये आहे, पॅरललमध्ये येईल. ओके, मग आता 2.4 आणि 18.33 हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत. पॅरलल असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, दोन रेजिस्टन्स जर पॅरलल असतील तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, अंशात गुणाकार घ्यायचा, त्या रोधकाच्या किमतीचा अंशात गुणाकार घ्यायचा. म्हणजेच 2.4 गुणिले 18.33 अंशात येईल, छेदात 2.4 अधिक प्लस 18.33 18.33 छेदात येईल. मग टोटल इक्विव्हॅलंट जो रेजिस्टन्स आहे आपल्याला 2.122 ओहम इतका एकच रोधक यांच्या पैकी मिळेल. मग आता मला सांगा आर टी टोटल रेजिस्टन्स आर टी मिळाला आहे, व्होल्टेज आहे, करंट फाइंड आउट करू शकतो आपण ओहम्स लॉने फ्रॉम फिगर पी 2.5.1 ई. आर टी इक्वल्स टू 2.122 ओहम. ओके, या फिगरनुसार टोटल रेजिस्टन्स आर टी किती आहे 2.122 ओहम. स्टेप 2 फाइंड आय. आता ओहम्स लॉनुसार बाय ओहम्स लॉ, इथे एक सेंटेन्स लिहिले तरी चालेल, बाय ओहम्स लॉ आय इक्वल्स टू व्ही छेद आर. व्ही किती आहे दिलेलंच आहे सर्किटमध्ये. ओके, प्रॉब्लेममध्ये दिलेलंच आहे 100 व्होल्ट अंशात येईल, छेदात आर टी किती आहे आत्ताच आपण फाइंड आउट केला 2.122 ओहम. ओके, काय येईल पहा 100 छेद 2.122 याला भाग घालवला तर किती येईल करंट 47.13 एम्पियर, 47.13 एम्पियर येईल. ओके, एक्झाम्पल नंबर 2
2.5.3 what is the equivalent resistance when 4 ओहम रेजिस्टर्स आर कनेक्टेड. ओके, प्रॉब्लेम दिलेला जो असतो तो नीट पाहिला तर सोडवायला सोपं येईल, सोडवायला त्याला इंटरेस्ट येईल. प्रॉब्लेमच कळाला नाही तर सोडवणं अवघड होईल. ओके, त्यासाठी प्रॉब्लेम नीट वाचायला शिकलं पाहिजे, वाचणं महत्त्वाचं आहे. व्हॉट इज इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स वेन 4 बघा, हा 4 वेगळा आहे, हा 4 वेगळा आहे. 4 ओहमचे रेजिस्टर्स आर कनेक्टेड. कसे कनेक्टेड आहेत? फर्स्ट इन सिरीज, सेकंड दुसरा इन पॅरलल. ओके, पहिल्यांदा 4 रेजिस्टर 4 ओहम पहिल्यांदा सिरीजमध्ये कनेक्ट असतील, मग नंतर पॅरललमध्ये कनेक्टेड असतील. मग काय करायचं आहे? व्हॉट इज इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, समतुल्य रोधक फाइंड आउट करायचं आहे. विंटर 10ला अशा पद्धतीचा प्रश्न विचारला होता 2 मार्काला. ओके, तर पहा सोल्युशन गिवन 4 नंबर्स ऑफ 4 रेजिस्टर्स. किती रोधक आहेत? 4 रेजिस्टर आहेत. किती ओहमचे आहेत? प्रत्येकी 4 ओहमचे आहेत. ओके, फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स सिरीज कनेक्शनमध्ये असल्यावर, पॅरलल कनेक्शनमध्ये असल्यावर. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कनेक्शन आर इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू 4 + 4 + 4 + 4 इक्वल्स टू 16 ओहम. ठीक आहे. स्टेप नंबर 2, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ पॅरलल कनेक्शन. 1/R इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू 1/1/4 + 1/4 + 1/4 + 1/4. आता हा इतका अपूर्णांक सोडवता येत नसेल तर दोघांचा सोडवा. ओके, 1/4 + 1/4 यांचा तिरकस गुणाकार करा. पहिल्यांदा हा सॉल्व्ह करा, मग दोघांची बेरीज घ्या. ओके, मग आर इक्विव्हॅलेंट यांचा काय येईल? 1 ओहम येईल. ओके, किती येईल? 1 ओहम. आर इक्विव्हॅलेंट 1 ओहम. ठीक आहे. अशा पद्धतीचे सोपे प्रश्न असतात. प्रॉब्लेमकडे बघून घाबरायचं नाही. या मुळात एक्झाम्पल नंबर 2.5.7 डिटरमाइन द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ द सर्किट शोन इन फिगर P 2.5.7a. ओके, विंटर 4 साठी हा 4 मार्कला विचारला होता. आता जर डायग्राम बघितली तर असं भिण्यासारखं काही नाही आहे. ओके, जर निरीक्षण केलं व्यवस्थित, न घाबरता त्या प्रॉब्लेमकडे सोडवण्याचा प्रयत्न केला तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपल्याला मिळतो. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स तर फाइंड आउट करायचा आहे पॉईंट ए आणि बीच्या मधोमधला. ओके, तर पहा सोल्युशन. द सिम्प्लिफाईड सर्किट इज ॲज शोन इन फिगर P 2.5.7b. ओके, सोपी फिगर जी आहे, सिम्प्लिफाईड केलेली फिगर, ती फिगर 2.5.b मध्ये दाखवलेली आहे. ओके, आता काय केले पहा. पहिल्यांदा नीट जर निरीक्षण केलं तर 6 आणि 12 ओहमचे जे रोधक आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत. त्यांचा एकच रोधक इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढून घेतला जो की 4 ओहमचा मिळाला. ओके, त्याचबरोबर 5 ओहम, 20 ओहम, 10 ओहम हे एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. ओके, प्रत्येकी एकमेकाला पॅरलल आहेत. परंतु पहिल्यांदा काय केलेलं आहे इथं पहा, 20 आणि 10 ओहम जे आहेत, 20 आणि 10 ओहम यांचा पहिल्यांदा पॅरलल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढून घेतला जो की 5 ओहमला पॅरललमध्ये असणार आहे. ओके, पहिल्यांदा हे सॉल्व्ह करा किंवा हे सॉल्व्ह करा. ठीक आहे. मग इथं काय केलेलं आहे, 20 ओहम आणि 10 ओहमचे दोन रोधक पहिल्यांदा पॅरललमध्ये पकडलेले आहेत, समांतरमध्ये पकडलेले आहेत. त्यांचा एक इक्विव्हॅलेंट काढून घेतला. मग जो येईल तो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स तो 5 ओहमला पॅरललमध्ये असणार आहे. ओके, आता इथं पहा 5 पॅरलल, आता डबल रेश 5 असा हा डबल रेश म्हणजेच पॅरलल दर्शवतो. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन आहे ते. 5 पॅरललमध्ये आहे 6.66ला. 6.66 कुठून आला तर ह्या 2 रोधकाचा इक्विव्हॅलेंट रोधक आला. ओके, मग अंशात काय येईल? गुणाकार. 5 गुणिले 6.66 छेद 5 अधिक 6.66 बरोबर 2.86 ओहम. ओके, 2.86 ओहम इतका रोधक आपल्याला एकच इक्विव्हॅलेंट रोधक मिळाला जो की परत या इक्विव्हॅलेंट रोधकाला काय असणार आहे? सिरीजमध्ये असणार आहे. ओके, ह्या दोघांच्या रोधकाच्या सिरीजमध्ये असणार आहे. ओके, म्हणून एक्झाम्पल इथं संपलेलं नाही आहे. तर पहा 4 ओहम प्लस 2.86 ओहम काय येईल? 6.86 ओहम इथं टोटल आन्सर येईल. इथं पहा शेवटच्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे 4 ओहम प्लस सिरीजमध्ये आहे ना, म्हणून प्लस सिरीज 2.86 ओहम. ओके, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येईल? 6.86 ओहम. अशा पद्धतीचे काही सोपे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनी व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन व्हिडिओ पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सोडवण्याचा प्रयत्न करा, जमेल. सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, सोप्या पद्धतीनं करायचंच आहे आपल्याला. ओके, न घाबरता इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट जर करायला शिकला तर नेक्स्ट सेमिस्टर म्हणजे 3rd सेमिस्टरमध्ये इलेक्ट्रिक सर्किट्स हा ECI असा हा नेटवर्कचा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला असे प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आत्ताच जर समजलं व्यवस्थित तर पुढे सोपं जाईल पुढच्या सेमिस्टरला. ओके, तर पहा अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. इथे पहा अजून एक एक्झाम्पल आहे थिअरॉटिकल.
The electrical load in a small workshop consist of 14 लॅम्प्स 14 लॅम्प्स आहेत एका स्मॉल वर्कशॉपमध्ये इच रेटेड ॲट 240 व्होल्ट प्रत्येकी 240 व्होल्टवरती ऑपरेट होतो 60 वॅट अँड म्हणजे प्रत्येकी बल्बचा जो वॅट आहे 60 वॅट आहे अँड 3 इलेक्ट्रिक फायर्स इच रेटेड 240 व्होल्ट इलेक्ट्रिक फायर्स आहेत जे की 240 व्होल्ट 1 किलोवॅट इतक्या पॉवरवरती ऑपरेट होतात. व्हॉट इज द टोटल करंट टेकन बाय द लोड अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ दी लोड. ओके, टोटल जो करंट आहे तो किती असणार आहे आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असणार आहे. हा असा एक वेगळा प्रॉब्लेम आहे विंटर 10ला विचारला 4 मार्क्सला जो की आपण इथे घेणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत. सोल्युशन दिलेल्या क्वांटिटीज व्यवस्थित लिहून घ्या. 14 लॅम्प्स दिलेले आहेत इच 240 व्होल्टचे. ओके, प्रत्येकी 240 व्होल्ट 60 वॅटचे आहेत अँड 3 नंबर्स फर्नासेस. ओके, इलेक्ट्रिक फायर्स म्हणजेच फर्नासेस. ओके, फर्नासेस आहेत असं पकडू अँड 3 नंबर्स फर्नासेस म्हणजे भट्टी. ओके, 240 व्होल्टचे आहे 1 किलोवॅटचे आहे इच. टोटल करंट टेकन बाय द लोड अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द लोड. फाइंड टोटल करंट फाइंड आउट करायचं आहे लोडने घेतलेला अँड इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आणि एक इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे समतुल्य रोधक एकच रोधक फाइंड आउट करायचा आहे लोडचा. स्टेप 1 फाइंड टोटल लोड इन किलोवॅट. टोटल लोड इन पहिल्यांदा किलोवॅट काढून घ्या. लॅम्प लोड किती आहे 60 वॅटचे प्रत्येकी बल्ब आहेत किती आहेत 14 म्हणजे 60 गुणिले 14 840 वॅट्स येईल. ओके, फर्नान्स लोड किती आहेत 1000 1 किलोवॅटचा एक फर्नान्स आहे असे 3 फर्नान्सेस आहेत म्हणजे 3000 वॅट्स आले. ओके, टोटल लोड 3840 वॅट आला. टोटल लोड यांची बेरीज करा 3840 वॅटचा इतका लोड आहे. स्टेप 2 फाइंड लोड करंट आय टी. लोड करंट आय टी फाइंड आउट करण्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. आय टी म्हणजेच टोटल करंट किंवा लोड करंट आपण म्हणतो त्याला इक्वल्स टू डब्ल्यू वॅट. ओके, शक्ती छेद व्ही. शक्ती छेद व्ही. ओके, वॅट म्हणजेच पॉवर म्हणजेच टोटल लोड. ठीक आहे, डब्ल्यू अंशात येईल छेदात व्होल्टेज येईल 3840 छेद व्होल्टेज दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये 240 व्होल्ट यांचा जर भाग घालवला तर 16 एम्पियर इतका करंट मिळेल आपल्याला. ओके, स्टेप 3 फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आर इक्विव्हॅलंट. आता आर इक्विव्हॅलंट फाइंड आउट करण्यासाठी अजून एक फॉर्म्युला आहे. आर इक्विव्हॅलंट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर अपॉन डब्ल्यू म्हणजेच व्होल्टेजचा वर्ग करायचा छेदात पॉवर घ्यायची. ओके, देअरफॉर आर इक्विव्हॅलंट इक्वल्स टू व्होल्टेज दिलेला आहे 240चा वर्ग अंशात येईल छेदात 3840. आपणाला हा भाग घालवल्यानंतर 15 ओहम इतका आर इक्विव्हॅलंट मिळेल. ओके, अशा पद्धतीचे समर 13ला एक विचारलेला प्रश्न आहे जो की तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे पहा, कनेक्शन जरी विचित्र असले तरी नीट ऑब्झर्व केलं तर 10 ओहम 20 ओहम आणि 40 ओहम हे 3 रोधकं एकमेकाला पॅरललमध्ये आहेत. ओके, पुन्हा इकडे समर 15मध्ये एक एक्झाम्पल विचारलेलं आहे 4 मार्क्सला. दिसायला म्हणजे जरा भयावह दिसत असलं तरी नीट निरीक्षण केलं तर आपल्याला ते सर्किट रिडक्शन करता येते. आता इथेच पहा 10 ओहम आणि या 10 ओहममध्ये या इकडच्या नोडला पॉईंटला कुठलाही रेजिस्टर कनेक्टेड नाही आहेत म्हणून हे दोन पहिल्यांदा सिरीजमध्ये झाले. ओके, 6 आणि 20 सिरीजमध्ये असू शकत नाहीत कारण यांच्या नोडला 10 ओहम आहे किंवा 20 आणि हे 10 ओहम हे सिरीजमध्ये असू शकत नाहीत कारण यांच्या नोडला हा इकडे कनेक्ट केलेला आहे 16 ओहमचा. ओके, त्यामुळे किंवा 20 ओहम आणि 16 ओहम हे सुद्धा पॅरललमध्ये असू शकत नाहीत कारण का यांच्यामध्ये 6 ओहमचा रोधक आहे किंवा 6 ओहम आणि 20 ओहम हे पॅरललमध्ये असू शकत नाहीत कारण यांच्यामध्ये 16 ओहम आहे. ओके, परंतु 16 ओहम आणि 8 ओहम हे पॅरललमध्ये आहेत कारण यांच्या दोन्ही टोकांकडे कुठलाही रोधक कनेक्टेड नाही आहे म्हणून हे दोन पॅरलल आणि हे दोन सिरीजमध्ये आहेत. 10 ओहम आणि 10 ओहम 20 ओहम येईल. ओके, मग 16 ओहम आणि 8 ओहम हे पॅरललमध्ये येईल. पॅरललमध्ये असले की अंशात गुणाकार छेदात बेरीज. ओके, इथे पहा इथे दिलेलं आहे सर्किट सिम्प्लिफिकेशन करून दाखवलेलं आहे. विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पॉज करून थांबवून व्यवस्थित प्रॉब्लेम वहीवरती नोट डाऊन करून सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर आणि तरच प्रॅक्टिस केल्यानेच तुम्हाला जमेल. ओके, सिलेबस टॉपिक 2.5.3 ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट्स. आता ड्युॲलिटी म्हणजे समानता किंवा अन्योन्यता. ठीक आहे, ड्युॲलिटी म्हणजेच अन्योन्यता. 2.5.3 ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट. आता सिरीज अँड पॅरलल सर्किटमध्ये ड्युॲलिटी काय आहे ह्या टॉपिकवरती MSBTच्या परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले आहेत. आफ्टर कम्पेअरिंग तुलना केल्यानंतर द सिरीज अँड पॅरलल सर्किट
वी ऑब्झर्व अ पर्टिक्युलर पॅटर्न, एक ठराविक त्याच्यामध्ये साचा दिसून येतो ऑफ रिलेशनशिप, संबंधांचा, बिटवीन देम, त्यांच्यातील. ओके, त्यांच्यातील संबंधांचा एक ठराविक साचा आपल्याला दिसून येतो दोन्ही सिरीज आणि पॅरलल सर्किट कम्पेअर केल्यानंतर, त्यांना तुलना केल्यानंतर. द एक्झाम्पल्स आर ॲज फॉलोज. ओके, फर्स्ट, द करंट थ्रू ऑल इलेमेंट इन सिरीज. पहा, प्रत्येक घटकामधून जाणारा करंट सिरीज सर्किटमध्ये कसा असतो? द सेम. वेअर ॲज व्होल्टेज अक्रॉस एव्हरी इलेमेंट. ओके, तसेच की व्होल्टेज अक्रॉस, प्रत्येक घटकांच्या अक्रॉसचा जो व्होल्टेज आहे इन अ पॅरलल सर्किट इज सेम. ओके, पॅरलल सर्किटमध्ये काय असतो? तो सेम असतो. इकडे करंट सेम असतो सिरीज सर्किटमध्ये, तिकडे व्होल्टेज सेम असतो. ओके, सेकंड आहे इन सिरीज सर्किट. सिरीज सर्किटमध्ये द व्होल्टेज अक्रॉस इंडिव्हिज्युअल एलिमेंट. ओके, प्रत्येकी वैयक्तिक घटकांच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे आर ॲडेड. कशामध्ये? सिरीज सर्किटमध्ये, कारण ते सिरीज सर्किटमध्ये आहेत. ओके, व्होल्टेज ॲडच होणार. वेअर ॲज इन पॅरलल सर्किट करंट्स थ्रू इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स आर ॲडेड. ओके, मग आता पॅरलल सर्किटमधला करंट ॲड होतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं ही ड्युॲलिटी आहे, अन्योन्यता आहे दोन सर्किट्समध्ये, सिरीज आणि पॅरलल सर्किट्समध्ये. इन जनरल, सामान्यतः वी ऑब्झर्व दॅट, आपण असं निरीक्षण करतो की वेन वी कम्पेअर द सिरीज अँड पॅरलल सर्किट, ज्यावेळी आपण सिरीज आणि पॅरलल सर्किटची तुलना करायला जातो, द व्होल्टेज टेक्स प्लेस ऑफ करंट. ओके, म्हणजे व्होल्टेज जागा घेतो करंटची, वायल द करंट टेक्स प्लेस ऑफ व्होल्टेज. ओके, करंट जागा घेतो व्होल्टेजची. सच अ पॅटर्न इज कॉल्ड ॲज ड्युॲलिटी. अशा साच्याला आपण काय म्हणतो? ड्युॲलिटी म्हणतो. अँड द सिरीज अँड पॅरलल सर्किट आर सेड टू बी द ड्युएल ऑफ इच अदर. ओके, आणि सिरीज आणि पॅरलल सर्किट जे आहे ते एकमेकाला ड्युएल, दोन समजतात, एक प्रत्येकी ड्युएल आहेत. ओके, जुळे आपण ज्याला म्हणू. टेबल 2.5.1 illustrate the concept of duality between the series and parallel circuit. ओके, टेबल 2.5.1 हा विस्तृत पद्धतीने कन्सेप्ट सांगतो ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किटची. तर पाहूया टेबल 2.5.1. इथे पाहू शकतो टेबल 2.5.1 ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट. सिरियल नंबर 1, पॅरामीटर पहा, पॅरामीटर म्हणजे परिमाणे. ठीक आहे, इथं सिरीज सर्किट दिलेलं आहे. तिसरा कॉलम, चौथा कॉलम जो आहे पॅरलल सर्किटचा आहे. पहा, ड्युॲलिटी नंबर 1, पॅरामीटर इंडिव्हिज्युअल करंट्स और व्होल्टेजेस. ओके, वैयक्तिक करंट किंवा व्होल्टेजेस सिरीज सर्किटमध्ये कशा असतात? I1 = I2 = I3, कारण करंट सेम आहे. ओके, पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज सेम असतात. V1 = V2 = V3, कारण पॅरललमध्ये आहे. ओके, टोटल व्होल्टेज और करंट, टोटल व्होल्टेज किंवा करंट कसा असतो सिरीज सर्किटमध्ये? VT = V1 + V2 + V3 + डॉट डॉट डॉट. ओके, I1 + I2 + I3 येणार नाही, कारण करंट सेमच असेल, व्होल्टेज वेगवेगळे असतात, म्हणून व्होल्टेजची बेरीज येईल इथे. VT टोटल व्होल्टेज VT = V1 + V2 + V3, कशामध्ये? सिरीज सर्किटमध्ये. आणि पॅरलल सर्किटमध्ये करंटची बेरीज येईल. IT = V1 + V2 + V3. व्होल्टेजची बेरीज येणार नाही, कारण का? व्होल्टेज सेमच आहे ना, मग बेरीज कशाला घ्यायची आहे? बेरीज घ्यायचीच नाही आहे. ओके, मग करंटची बेरीज घ्यायची. IT = टोटल करंट IT = I1 + I2 + I3 + डॉट डॉट डॉट. ओके, थर्ड आहे पॅरामीटर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स और कंडक्टन्स. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणजे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किंवा कंडक्टन्स जी काय असेल. RT = R1 + R2 + R3. ओके, सिरीज सर्किटमध्ये RT टोटल रेझिस्टन्स, टोटल रोधक. इफेक्टिव्ह किंवा समतुल्य रोधक काय असेल? RT = सर्व रोधकांची बेरीज, R1 + R2 + R3 + डॉट डॉट डॉट. आता पॅरलल सर्किटमध्ये GT कंडक्टन्स काय असेल? G1 + G2 + G3 + डॉट डॉट डॉट. ओके, फोर्थ पॅरामीटर आहे करंट और व्होल्टेज, करंट किंवा व्होल्टेज. सिरीज सर्किटमध्ये करंट कसा असतो? I = V1/R1 = V2/R2 = V3/R3. ओके, ते दिलेलं आहे, इक्वल्स टू डॉट डॉट. आणि इकडे पहा, पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज कसा असतो? V = I1/G1 कंडक्टन्स = I2/G2 = I3/G3 = डॉट डॉट डॉट. ओके, फिफ्थ नंबरचा पॅरामीटर आहे व्होल्टेज डिव्हिजन और करंट डिव्हिजन रूल्स. आता व्होल्टेज डिव्हिजन आणि करंट डिव्हिजन रूल्स. ओके, व्होल्टेज डिव्हिजनचा रूल आहे तो ह्याच्यामध्ये सिरीज सर्किटमध्ये आपल्याला वापरावा लागतो. V1 = R1/RT गुणिले टोटल व्होल्टेज VT. ओके, आणि V2 = R2/RT गुणिले VT. तर करंट डिव्हिजन फॉर्म्युला पॅरलल सर्किटमध्ये I1 = IT × G1/GT. ओके, आता G1/GT इथं आलेलं आहे, मग घाबरून जायचं काय कारण नाही, कारण G1 म्हणजेच काय आहे?
1/R1 असेल. ओके, कारण रेसिप्रोकल आहे ना कंडक्टन्स रोधकाचा. ओके, आणि आर जी टी म्हणजेच काय 1/1/R इक्विव्हॅलेंट. ओके, I2 इक्वल्स टू आय टी. आता करंट नंबर 2 इक्वल्स टू टोटल करंट आय टी G2/GT असा हा करंट डिव्हिजन फॉर्म्युला पॅरलल सर्किटमध्ये असतो. ओके, नेक्स्ट आहे सिलेबस टॉपिक 2.6 डेफिनेशन ऑफ टर्म्स रिलेटेड टू इलेक्ट्रिकल सर्किट्स. ओके, डेफिनेशन ऑफ टर्म्स रिलेटेड टू इलेक्ट्रिकल सर्किट्स हा सिलेबस टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पहा. ओके, पुन्हा एकदा रिव्हिजन करतोय. करंट डिव्हिजन फॉर्म्युला आपण पाहिला. करंट डिव्हिजन फॉर्म्युला सिलेबस टॉपिक 2.5. ओके, करंट डिव्हिजन फॉर्म्युला. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.5.1 कंपॅरिझन बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट. सिरीज अँड पॅरलल सर्किटची आपण काय केली, तुलना केली, कंपॅरिझन केलं, त्यांच्यातला फरक पाहिला. त्याचबरोबर 2.5.2 काही सॉल्व केलेले एक्झाम्पल्स आपण पाहिले, काही होमवर्कसाठी दिलेले आहेत. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.5.3 ड्युॲलिटी बिटवीन सिरीज अँड पॅरलल सर्किट. सिरीज आणि पॅरलल सर्किटमधील समानता किंवा अन्योन्यता आपण पाहिली. ओके, इथं पाहू शकता सर्व फॉर्म्युलेज या चार्टमध्ये दिलेले आहेत, या टेबलमध्ये दिलेले आहेत. याचाही स्क्रीनशॉट काढून तुम्ही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी याचा वापर करू शकता. ओके, जसं की इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढण्यासाठी हा फॉर्म्युला सिरीज सर्किटसाठी आहे. ओके, पॅरलल रेजिस्टन्ससाठी 1/RT इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. ओके, अशा पद्धतीने घ्या. कंडक्टन्सच्या ऐवजी तिथे रोधकाचा फॉर्म्युला घ्या. ओके, आणि हा सिलेबस टॉपिक 2.6 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.